तरी पिंट्या पाहुणे बिवणे आलते का तुला पाहिला? अरे ते पाहुणे नव्हते. मामा म्हणी की मै पोरगी करा. म्हणजे तुला लग्न करायचं काय? अरे मला तू तर सांगितलं नाही. पहा असं आहे तू आता मला नाही सांगतोस लग्न करू राहिला आहे की नाही? हो लग्न करणार आहे आता मस्त मी आता. मग आता तुला सांगता लग्न करू का मी? काही धंदे येतोय. तो बरं आहे बो. तो मामाला मस्त पोरगी आहे. लय इकडे तिकडे हिंडायचं कामच नाही. आणि आमचं दादू काही मिळत नाही. काय माहिती आमचा मेळ लागतो का नाही यावालाच माहिती आता ते. आणि तुला माहितीये का मामा आहे ना माझ्या लग्नात एक मला बुलेट एक 4 व्हीलर आणि 5 तोळ्याचे अंगठे करणार आहे. ये 4 व्हीलर पण देणार आहे काय? कोणते देणार आहे? व्यानो देणार आहे. व्यानो मायला मा नशीबच भंगार आहे. माय मामाला पोरगीच नाही. निश्चित 4 पोर आहेत. सांडच्या सांड. आणि ते पण काय फेक. मला तर टेन्शनच नाही राहिला आता. मस्त मामाची पोरगी. आणि मामाच्या घरी गेलो सगळे कशी इज्जतीत बोलतात. तो बेस आता टाया मारत. आणि तुला एक सांगू गाणे माझ्या लग्नात आहे ना तुला नागिन डान्स करणे. ध्यानात ठेव. याचा मेळ लागला तर पाहिलं कसं बोल राहिलं. एवढ्या दिवस याला डोंगण धुता येत नव्हतं. आता मायावर डायलॉग आणायला लागले हे. काय झालं रे गाणे? मा लग्न होऊ राहिलं तर तुला कस तरी होऊ राहिलं वाटतंय हाय ना जळक्या. जास्त शायनी नको मारू बाबू. तो अपेक्षा आहे ना चांगलीच बायको करीन मी. चॅलेंज आपलं चॅलेंज. अरे चुप बैस. तू लग्न होतंय पाय आदर भंगार तोंडाचं. अरे बाबू डायरेक्ट भंगार तोंडाचं. आता मला राग आला बरं. थांबा आता माया मामाच्या घरी जातो आणि त्याला असं वसडतो का नाही तुम्ही पहा फक्त. घरी तर कोणी दिसत नाही. मामा कुठं गेला म्हणायचा? तिकडं बिड्या वडत असल आतल्या रूम मध्ये. ओ मामा शकुनी मामा. अरे हाय का म्हणलं घरात? कोणाचं पोरग आहे रे? काऊन बोंबलू राहिलं? अहो मी हो गाणे. तुम्हाला काय लोक ओळखून राहिले का आता? का मी प्यात जाना? पिंटा आहे का? आज कस काय आला तू अचानक? काही फोन बिन नाही काही नाही. सांगून तर यायचं होतं. ते फोन बिन गेला खड्ड्यात. तुमच्यामुळे आहे ना मला आज गावात तोंड दाखायला जागा नाही राहिली. तोंड दाखायला जागा नाही राहिली? मग मी आलं मला लफडे बिफडे माहीत झाले काय मग? अरे म्या काय केलं? तू इथं बसून घे बरं अगोदर आणि मग सांग काय झालं ते. काय बसून घे म्हणता? इथं मला झोप येत नाही रात्रभर. आणि हे फक्त तुमच्यामुळे झालं. समजलं का? अरे बाबू एवढं गहून चढलं मायावर. 100% आलं मला लफडं माहीत झालंय. हे लईच मोठे मोठे बोलू राहिलं ना. माया बायकून जर ऐकलं ना तर मग काहीच खरं नाही आज. अरे बाबू काय झालं तुला? तुला फेफशे आणायला पैसे देऊ का? हे 2 रुपये घे आणि फेफशे खाऊन ये जाय बरं. तुम्ही मग डोकं बरं गरम करू नका बरं आता. मला राग येऊ राहिला बरं तुमचा. मामाच्या नावावर आहे तुम्ही डब्बा आहे डब्बा. याचं लय झालं बरं आता. अय यंबाड दुधरे आहे. तो लय झालं बरं आता. अशी कानाखाली टाकी ना बाबू. फळ फळ मुच्छिन. अरे कवच विचारू राहिलो तुला काय झालं? तो बोंबलायचं चालू आहे फक्त. बॉम्बलाईच चालू आहे मग बॉम्बलाईचं. इथं माझ्या सगळे मित्र मामाचे पोरी आहेत. फक्त मलाच नाही. मग डोकं फिरणार नाही तर काय होणार आहे? आणि हे फक्त तुमच्यामुळे झालं सगळं. अरे मी मॅड आहे करी तू. अरे म्या काय केलं मग आता? काय केलं म्हणजे? ते सांडच्या सांड 4 पोरं पैदा केले फक्त. एखादी पोरगी पैदा केली असती तर काही झालं असतं का? मा मेळ तर लागला असता कमीत कमी. अरे त्याच्यात माही काय चुकी आहे? मला माहिती का कोणा चुकी इथं? माझ्या सगळे मित्र आले मामाची पोरी. फक्त मलाच मामाची पोरगी नाही. मग मी हिंडतो गावात तोंडवरती करून. सांडासारखे 4 पोरं पैदा केले ते. त्या लाईने राहुल्याच्या जागी एखादी पोरगी पैदा केली असती मग मला आज इकडे तिकडे तोंड मारायचं घेऊन हिंडत काम पडलं असतं का? अरे डोकर पडले का रे? याला बोलून काही फायदा नाही आज. बिनकामी इथं तिथं फालुदा करायला लागलाय. याला जर मी आता जास्त बोललो ना काहीतरी मारून फेकायचं मला हे. कारण की लग्नासाठी वैतागलेला प्राणी हा. याच्यापासून दूरच लावा लागेल मला आता. निस्ता नावाला मामा आहे. काहीच कामाचं नाही. दिवाळीला कपडे नाही घेत काही नाही करीत.
त्यालाच बिड्या वाढायला पैसे कमी पडतात. शेकोनी मामा कुठला? निस्तेच म्हणतात माणसं मामाची पोरगी हक्काची बायको असती म्हणून. इथं मला मामाची पोरगीच नाही. हक्क कुठं गाजू? या मामाच्या पोराईवर